नमस्कार मैत्रिणींनो, सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे आणखीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला घागऱ्यावरच्या ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे। तर हा घागरा आणि फिटिंग करायचा राहिलेला आहे बघा। तर ह्या घागऱ्यावरच्या ब्लाऊजची डिझाइन ही कस्टमरच्या आवडीची आहे बघा। तर स्क्रीनवर मी फोटो लावलेला आहे, तर त्यांनी अशी डिझाइन शिवायला सांगितलेली आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर अगोदर तुम्हाला माप टाकून दाखवते मी। तर बघा, गळा रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच आणि शोल्डर आहे 3 इंच। मुंडा घ्यायचा आहे 5.5 इंच। छातीची घडी आहे 9.5 इंच। तयार ब्लाऊजची उंची 13 इंच आहे, त्यात 1 इंच मिळून 14 इंच घ्यायचा आहे आणि गळ्याची उंची घ्यायची आहे 9 इंच। तर आता इथं बघा, खाली आडव्यामध्ये 2.5 इंच घेतलेला आहे आणि एक असा चौकोनी बॉक्स तयार करून आता यातून गळ्याला आकार द्यायचा आहे बघा। पंचकोनी गळ्याला आकार देऊन गळा कट करून घ्यायचा आहे बघा। तर याला फ्रिलची डिझाइन करायची आहे खालच्या साइडनी। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला ही डिझाइन नक्कीच आवडेल। तर गळ्याला आकार देऊन झालेला आहे, तर अस्तरवर गळा कट करून घ्यायचा आहे। व्यवस्थित गळा कट करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने गळा कट करून झालेला आहे। तर आता मेन फॅब्रिकवर ठेवायचा आहे अस्तर आणि गळा बरोबर कट करून घ्यायचा आहे बघा। मेन फॅब्रिकवर ही गळा कट करून झालेला आहे। तर खालचा कापड हा सवाशी ठेवायचा आहे आणि त्यावर अस्तर ठेवून गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचा आहे बघा। मी फक्त गळ्याच्या कडेने शिवून घेणार आहे। मैत्रिणींनो, हा घागऱ्यावरचा ब्लाऊज आहे, पण त्यांनी ब्लाऊज सारखा सेम शिवून घेतलेला आहे, कारण त्यांना तसं बॅक साईडच्या हुकाचा ब्लाऊज आवडत नाही, म्हणून त्यांनी अशा डिझाइनचा ब्लाऊज शिवून घेतलेला आहे। तर बघा, गळ्याच्या कडेने शिवून झाल्याच्या नंतर काय करायचं आहे, इथं व्यवस्थित शिवायचं आहे गळ्याच्या कडेने। आता इथं गळ्याच्या कडेने शिवून झालेला आहे, तर उरलेला मधला कपडा कट करून टाकायचा आहे। पंचकोनी गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा। गळा शिवून झाल्याच्या नंतर गळ्याच्या कडेने कट देऊन घ्यायचे आहेत बघा आणि आता गळा सवाशी करून घ्यायचा आहे। गळा सवाशी झाल्याच्या नंतर त्याच्यावर टीप मारून घ्यायची आहे एक। अशा पद्धतीने सवाशी करायचा आहे आणि यावर एक टीप मारून घ्यायची आहे। मैत्रिणींनो, तुमच्या सपोर्टमुळे आज माझे 10K सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत, तर मनापासून तुमचे आभार मानते आणि धन्यवाद। मैत्रिणींनो, तुमच्या सपोर्टमुळे मी आज इथपर्यंत पोहोचले आहे, ही साधी गोष्ट नाही। तर ज्या कोणी माझ्या मैत्रिणी आहेत सारिका फॅशन या चॅनलसोबत जुडलेल्या, माझ्या ताईसारख्या आणि आईसारख्या माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलींना पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार मानते। मैत्रिणींनो, तुमचा सपोर्ट असाच माझ्या पाठीशी असू द्या, अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करते। पंचकोनी गळा शिवून झालेला आहे, तर साईडने अस्तर जोडून घ्यायचा आहे बघा। अस्तर व्यवस्थित जोडून घ्यायचा आहे, कपडा हाताने प्रेस करत जायचा आहे। तर अस्तर जोडून झालेला आहे, तर साईडचा कपडा कट करून टाकायचा आहे। उरलेला कपडा कट करून झाल्याच्या नंतर आता पाठीतले टक्स मारून घ्यायचे आहेत। दोन्ही साईडचे पाठीतले टक्स मारून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने पाठीतले टक्स मारून झालेले आहेत। तर इथं काय करायचं आहे, आता पाठीत पट्टी लावून घ्यायची आहे। आता अशी पट्टी लावून घेणार आहे खालच्या साईडनी। अर्धा इंच अंतर शिवणात जाऊ द्यायचं आहे आणि पट्टीला वरून एक दाब टीप द्यायची आहे। पट्टी लावल्याच्या नंतर पुन्हा आतल्या बाजूने मुडपून पट्टी शिवून घ्यायची आहे बघा। अशा पद्धतीने पाठीतली पट्टी लावायची आहे। पाठीत पट्टी लावते वेळेस काळजीपूर्वक पट्टी लावायची आहे। तर मी इथं आतल्या बाजूला मुडपून शिवून घेत आहे बघा। तुम्हाला जर असं डायरेक्ट मुडपून येत नसेल तर तुम्ही एक टीप टाकून घ्यायची आहे आणि नंतर मुडपून शिवायचं आहे। तर इथं पट्टी लावून झालेली आहे, तर उरलेला कपडा कट करून घ्यायचा आहे बघा। पंचकोनी गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग झालेली आहे इथं। तर आता इथं काय करायचं आहे, अशा मी 2 पट्ट्या घेतलेल्या आहे आणि ह्या पट्ट्या एकमेकावर ठेवून जोडून घ्यायच्या आहेत आणि ही पट्टी आता दुहेरी करून शिवून घ्यायची आहे बघा। अशी पट्टी शिवून घ्यायची आहे।
पुन्हा याला सवाशी करून घ्यायचा आहे। मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला डिझाईन कशी झाली ते कळेल। मैत्रिणींनो, सुईच्या साहाय्याने याला आता सवाशी करून घ्यायचा आहे व्यवस्थित। तर बघा अशा पद्धतीने सवाशी करून घ्यायचा आहे। तर हा मी मोठा बंद सवाशी करून घेतलेला आहे। तर सुई साईडला काढून बघा अशा पद्धतीने आता याला काय करायचं आहे, याचे प्लेट टाकायचे आहेत, फ्रिल तयार करायचे आहे। बघा एक आड एक प्लेट टाकत जायचं आहे। ही आता फ्रिलची डिझाईन करायची आहे पंचकोनी गळ्याच्या खालच्या साईडने। तर असे प्लेट टाकत जायचे आहेत बघा, व्यवस्थित प्लेट टाकायचे आहेत, एक समान प्लेट आले पाहिजे। प्लेट टाकते वेळेस लक्ष द्यायचं आहे, कारण की प्लेट आपले इकडे तिकडे होऊ शकतात, असं एक समान प्लेट आले पाहिजे। प्लेट टाकते वेळेस खालच्या साईडने कपडा व्यवस्थित शिवण्यात येतोय का नाही हे लक्ष द्यायचं आहे। तर अशा पद्धतीने प्लेट टाकत जायचे आहेत, पूर्ण पट्टीचे प्लेट टाकून घ्यायचे आहेत, तरच तुम्हाला डिझाईनला पूर्ण पुरेल। जर अर्ध्यापर्यंत टाकून घेतला तर पूर्ण डिझाईन होणार नाही। तर याची आता पूर्ण डिझाईन होणार आहे बघा गळ्याच्या खालच्या साईडनी। तर आता इथं असा एक मार्क करून घ्यायचा आहे गळ्याच्या खालच्या साईडनी आणि त्यावरच आता दुसऱ्या साईडला पण उठवून घ्यायचा आहे। तर कपडा दुहेरी करून दुसऱ्या साईडलाही सेम त्याच पद्धतीने उठवून घ्यायचा आहे। तर बघा दोन्हीकडेही उठलेलं आहे। तर यावर अनेक वेळेस खडूनी गिरवून आता इथं लेस लावून घ्यायची आहे। ही फ्रिल गळ्याच्या कडेनी अगोदर गळ्याच्या कडेनी लेस लावून घ्यायची आहे। तर मी गोल्डन कलरची लेस लावत आहे। जिथं कोण आलेला आहे तिथं थोडीशी लेस मुडपून शिवायची आहे, म्हणजे तुमच्या गळ्याला आकार हा व्यवस्थित येईल। तर इथं खालच्या साईडलाही लेस थोडीशी मुडपून लावायची आहे। मैत्रिणींनो, ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा। तर गळ्याच्या कडेने लेस लावून झालेली आहे। तर आता इथं फ्रिलची लेस लावून घ्यायची आहे बघा, जिथं मी खालच्या साईडने आकार दिलेला आहे त्यावर बरोबर लेस लावून घ्यायची आहे। तर अशी व्यवस्थित लेस लावून घ्यायची आहे। तर इथं बघा एक डिझाईन तयार होणार आहे, दोन्ही साईडला पाकळीचा आकार दिसणार आहे। तर आता याच्यावर ही लेस लावून घेतल्यानंतर किती सुंदर डिझाईन तयार होणार आहे बघा। तर इथं फ्रिलची लेस लावून घेतलेली आहे। तर यावर आता मी गोल्डन कलरची डिझाईनची लेस लावून घेत आहे बघा। या फ्रिलच्या डिझाईनवर बरोबर लेस लावून घ्यायची आहे, जिथं मी शिवून घेतलेला आहे फ्रिलची डिझाईन तिथूनच बरोबर शिवून घ्यायचं आहे। व्यवस्थित लेस लावायचा आहे, वरच्या साईडचं फ्रिलचं दिसू द्यायचं नाही, फक्त खालच्या साईडनेच फ्रिल दिसू द्यायचं आहे। तर यावर अनेक वेळेस टिप मारून घेणार आहे, कारण की ही लेस मोठी आहे आणि खालच्या साईडची डिझाईन ही ब्लाऊज अंगात घातल्यानंतर उचलायची शक्यता असते, म्हणून त्यावर मी डबल टिप मारलेली आहे। उरलेला कपडा हा कट करून घ्यायचा आहे। आता इथं एक शो बटन लावून घेतलेला आहे, अशा कलरची बाही आहे याची, म्हणून मी अशा कलरचं शो बटन लावलेलं आहे। मैत्रिणींनो, डिझाईन कशी झाली आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। मैत्रिणींनो, ब्लाऊज डिझाईन कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा।